नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। राज ठाकरे माझ्यावर जातीयवादाचा आरोप करतात, त्याला काय आधार आहे? काही ठोकून देतात, जे मूर्खासारखं बोलतात त्याची नोंद का घ्यायची? शरद पवार यांचा हल्ला बोल। 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत जाण्यासाठी घेतलेल्या बैठकीला शरद पवार आणि गौतम अदानी उपस्थित होते। अजित पवारांचा दावा, मी कुठल्याही सभेत असं वक्तव्य केलं नाही, बटेंगे तो कटेंगे वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचं मिरजेत स्पष्टीकरण। आयुष्यात संविधान वाचलं नसल्याने नरेंद्र मोदींना संविधान रिकामं वाटतं, रंगावरही बोलतात। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नंदुरबारमधून मोदी फडणवीसांवर हल्ला बोल। महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि यामध्ये पृथ्वीराज पाटील हवेत। पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सांगलीच्या विकासाची धमक, आमदार बाळासाहेब थोरात। आईसाठी दोन्ही लेकी मैदानात, सांगलीत अपक्ष उमेदवार जयश्री वहिनी पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या दोन्ही कन्या निवडणुकी प्रचारात। राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी, शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय। मिरजेत उमेदवार विज्ञान माने यांनी प्रचारात मारली मुसंडी, हजारोंच्या संख्येत काढण्यात आलेल्या शक्ती प्रदर्शन रॅलीने सगळ्यांचं लक्ष वेधलं। भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी लढत होणार अशी चर्चा रंगली। बेळंकी मतिमंद तरुणाच्या खुनातील आरोपी अखेर जेरबंद। दारू प्यायल्यानंतर झालेल्या किरकोळ वादातून डोक्यात दगड घालून खून, मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई। धमकी देतोस की काय मुन्ना, तुझा हात जागेवर ठेवणार नाही मी। उद्धव ठाकरेंचा धनंजय महाडिकांवर सोलापुरातही हल्ला बोल। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।